CR. New definition, zero vector. Zero vector means काय? तर त्याचा मॅग्निट्यूड झिरो. मॅग्निट्यूड झिरो म्हणजे बाणाने जर वेक्टर दाखवायचं म्हणलं तर बाणाची लांबी 0. मग बाणाची लांबी जर 0 असेल तर आपलं डायरेक्शन सांगताच येणार नाही ना. मग ज्याचे डायरेक्शन सांगता येत नाही त्याला अनिश्चित म्हणतात. अनिश्चित म्हणजे आर्बिट्ररी. अनिश्चित मीन्स आर्बिट्ररी. मग या ठिकाणी पहा, what is the zero vector? A zero or null vector. Zero or null vector is a vector, असा vector की that has zero magnitude आणि डायरेक्शन कसली and an arbitrary म्हणजे अनिश्चित direction is called as zero vector. A zero vector or null vector whose magnitude is zero and arbitrary direction. It is denoted by zero आणि त्याच्या डोक्यावरती बाण. मग मॉड ऑफ झिरो इज इक्वल टू काय रे? झिरो. बरोबर ना. मला सांगा, एखाद्या संख्येत झिरो मिळवला तर उत्तर काय येतं? झिरो येतं का? तीच संख्या येते. बरोबर. मग एखाद्या संख्येने झिरोला गुणलं तर उत्तर किती? झिरो. एखाद्या संख्येला झिरोने गुणलं तर उत्तर किती? झिरो. मग 0 गुणिले 3 आणि 0 गुणिले 5 उत्तर किती? झिरो इक्वल येईल ना. या झिरोच्या जाग्यावरती आपण वेक्टर टाकणार आहेत. प्रॉपर्टी पाहिजेत. प्रॉपर्टी पाहिजे. व्हॉट आर द प्रॉपर्टीज ऑफ झिरो वेक्टर? Properties of zero vector. Zero vector. पहिली प्रॉपर्टी काय? तर when vector is added to zero. कोणताही वेक्टर जर झिरो वेक्टर बरोबर ऍड केला, when vector added to zero vector, we get same vector. बरोबर आहे का? सेम वेक्टर. जसं की हे एखादा वेक्टर 0 बरोबर ऍड केला किंवा 0.3 बरोबर ऍड केला तर 3 मिळतो, सेम वेक्टर मिळतो. तसं झिरो वेक्टर बरोबर एखादा वेक्टर ऍड केला, मी झिरो वेक्टर बरोबर वेक्टर ए ऍड केला तर जो ऍड केलाय तोच वेक्टर मिळेल, वेक्टर ए. बरोबर आहे? हो सर. नंबर 2, फेन रियल नंबर. रियल नंबर म्हणजे काय रे? अरे रियल नंबर म्हणजे काय? रियल नंबर कोणते? -1 रियल नंबर आहे का? रियल नंबर कोणते? कशाला म्हणतात रियल नंबर मॅथमॅटिक्स मध्ये? 1 2 3 4 5 6 7 8 9 10 100 1000 रियल नंबर आहेत. नॅचरल नंबर, नैसर्गिक संख्या. म्हणजे निसर्गातली कोणती संख्या, कोणती वस्तू मोजताना आपण निगेटिव्हने मोजत नाही.
पॉझिटिव्ह. हा. मग व्हेन रिअल नंबर इज मल्टिप्लाइड बाय झिरो वेक्टर एखाद्या रिअल नंबरने झिरो वेक्टरला मल्टिप्लाय केलं. हा रिअल नंबर आहे आणि हा झिरो वेक्टरला मल्टिप्लाय केला तर आन्सर काय येईल रे? झिरो वेक्टर. बरोबर आहे का? हो सर. मल्टिप्लाइड बाय झिरो वेक्टर वी गेट झिरो वेक्टर. Number 3, when vector is multiplied by झिरो या संख्येने जर मल्टिप्लाय केलं एखाद्या वेक्टरला तर आन्सर झिरो वेक्टर मिळतो. वी गेट झिरो वेक्टर. मग या ठिकाणी पहा, 0 इंटू एखादा वेक्टर तर आन्सर काय रे? झिरो वेक्टर. नंबर 4, इफ लॅम्बडा अँड म्यू, तुम्ही n1 n2 म्हणलात तरी चालेल, या संख्यात रिअल नंबर आहेत बट डिफरंट रिअल नंबर आहेत. आर टू डिफरंट नॉन झिरो रिअल नंबर्स. देन रिलेशन, डिफरंट संख्यात त्या लॅम्बडा आणि म्यू ह्या डिफरंट संख्यात. देन रिलेशन लॅम्बडा इंटू वेक्टर ए इज इक्वल टू म्यू इंटू वेक्टर बी. तर हे कधी शक्य आहे रे? जर ए आणि बी झिरो वेक्टर असतील तरच इक्वल येईल. बरोबर आहे का? हो सर. जर वेक्टर ए आणि वेक्टर बी जर झिरो वेक्टर नसतील आणि लॅम्बडा आणि म्यू डिफरंट असतील, समजा या ठिकाणी 2 हा वेक्टर ए आणि हा 3 वेक्टर बी, याची किंमत डिफरंट आहे, याचा अर्थ इट इज नॉट इक्वल. इक्वल कधी येईल? झिरो असेल तर. 2 इंटू झिरो वेक्टर, 3 इंटू झिरो वेक्टर इक्वल. आणि म्हणून इट इज द पॉसिबल वेन it is the possible if vector A and vector B are zero vector. Okay. Yes, sir. Then next point, multiplication of vector by real number. एखाद्या वेक्टरला रिअल नंबरने जर मल्टिप्लाय केलं तर रिअल नंबर पॉझिटिव्ह असू शकतो, त्याला नॅचरल नंबर म्हणतात रे, जे निगेटिव्ह नसतात ते रिअल नंबर म्हणतात. रिअल नंबर हे पॉझिटिव्ह असतील किंवा निगेटिव्ह असतील. ओके. हो सर. देन बघा तुम्ही, एखाद्या वेक्टरला मल्टिप्लिकेशन पाहिजे. एखाद्या वेक्टरला मल्टिप्लिकेशन ऑफ अ वेक्टर बाय रिअल नंबर. मी अगोदर समजावून सांगतो. या ठिकाणी पहा, समजा हा वेक्टर ए, याला 2 ने मल्टिप्लाय केलं तर काय तयार होईल रे? 2a. बरोबर आहे का? हो सर. डबल लांबी वाढेल. डायरेक्शन कशी असेल याची? सेम. आणि मॅग्निट्यूड काय झालं? दुप्पट. बरोबर आहे का? प्लस घेतलाय हा, म्हणून प्लस घेतल्यामुळं पॉझिटिव्ह रिअल नंबरने जर मल्टिप्लाय केलं एखाद्या वेक्टरला तर येणारा जो नवीन वेक्टर आहे, हा नवीन वेक्टर आहे ना, याचा मॅग्निट्यूड किती? 2a. मग हा नवीन वेक्टर जो आहे त्याची डायरेक्शन जर मी +2 ने मल्टिप्लाय केलं
तर येणाऱ्या नवीन व्हेक्टरची डायरेक्शन दिलेल्या व्हेक्टरच्या दिशेत बरोबर. असेल. आणि जर मी या ठिकाणी या ए ला मायनसने मल्टिप्लाय केलं तर मायनस म्हणलं तर अपोजिट असेल. हा 1, 2 आणि 3 हा -3. मायनस रिअल नंबरने मल्टिप्लाय केलं तर अपोजिट डायरेक्शन असते दिलेल्या व्हेक्टरची. कळलं का? हो सर. आणि नवीन व्हेक्टरचं मॅग्निट्यूड किती? ज्या रिअल नंबरने मल्टिप्लाय केलं तेवढ्या पट 2 टाइम्स, 2 ने मल्टिप्लाय, 3 ने मल्टिप्लाय केलं तर 3 टाइम्स. पण डायरेक्शन काय? अपोजिट. डायरेक्शन काय रे? अपोजिट. आणि म्हणून या ठिकाणी पहा, कन्सिडर हिअर, समजा या ठिकाणी हा वेक्टर येईल आणि याला मी लॅम्बडाने मल्टिप्लाय केलं. लॅम्बडा वेक्टर येईल. हा आलेला नवीन वेक्टर आहे, त्याला नाव देतो काहीतरी, वेक्टर बी म्हणलं मी. या बीचं मॅग्निट्यूड किती? ए पेक्षा लॅम्बडा पट जास्त आहे आणि डायरेक्शन बी ची कुठे आहे? ए च्या दिशेत. बरोबर आहे का? हो सर. आणि म्हणून या ठिकाणी कन्सिडर, काय कन्सिडर? कन्सिडर लॅम्बडा इज रियल नंबर, रियल नंबर when real number is multiplied to any vector, then we get other vector, we get नवीन vector, other vector whose magnitude is किती पट रे? लॅम्बडा टाइम्स, लॅम्बडा पट, लॅम्बडा टाइम्स of given vector, of given vector. And direction कशी? And direction is the same as that of given vector. गिवन वेक्टर. पण लॅम्बडा जर पॉझिटिव्ह असेल तर सेम डायरेक्शन असते. म्हणून या ठिकाणी नंबर ए, इफ लॅम्बडा इज पॉझिटिव्ह Direction is same. then direction of new vector, direction of new vector same as that of given vector. And number B, if lambda is negative, then direction of new vector Is opposite. is opposite to the given vector, to the given vector. Okay. हो सर. See here, what is the resultant? Resultant means काय? What is the resultant vector? Resultant vector. Resultant vector. See here. या ठिकाणी मी एक लाकडी ठोकळा दाखवतो तुम्हाला समजण्यासाठी. हा लाकडी ठोकळा. हा एक व्यक्ती, त्याने असा हात लावला. हा एक व्यक्ती, त्याने असा हात लावला. हा एक व्यक्ती,
त्याने असा हात लावला. हा एक व्यक्ती, त्याने असा हात लावला. याचं वेट कुठं असेल रे? मध्यभागी सर. इकडे mg. याचं मास आहे रॉडचं m. या सर्वांना त्याच्या वजनाला बॅलन्स करणारे किती जण आहेत? 4 जण. 4 जण. सेम तो ठोकळा इथं, हा सेम ठोकळा, सेम ठोकळा इथे बॅलन्स केलाय. किती जणांनी बॅलन्स केलाय? 1. 1. हा एकटाच या चौघांनी एकत्रित जेवढं काम केलंय तेवढा एकटाच काम करतोय ना? हो सर. त्या चौघांनी काय परिणाम केलाय? त्याला बॅलन्स केलंय. बॅलन्स केलंय सर. बरोबर ना? आणि हो ह्या सर. एकट्याने तेच काम एकट्याने केलंय. हो सर. या चौघांच्या एकत्रित कामा एवढा हा एकटाच परिणाम करतोय. म्हणून या एकट्याला या चौघांचा रिझल्टंट म्हणतात. रिझल्टंट म्हणतात. कुणाला? त्या एकट्याला. का रिझल्टंट म्हणायचं? हा रिझल्टंट नाही. याचा अर्थ हा एकटाच आहे. बरोबर ना? हे अनेक आहेत. बघा तुम्ही, या अनेकांचं काम हा एकटाच करत असेल तर या एकट्याला या अनेकाचा रिझल्टंट म्हणतात. आणि या एकट्याचं काम अनेक करत असतील तर यांना कंपोनंट म्हणतात. त्या एकट्याचे कंपोनंट म्हणतात. पुढे पाहणार आहेत आपण व्हॉट इज मीन बाय कंपोनंट. रिझल्टंट कुणाला म्हणतात? एकट्याला, सिंगल वेक्टरला. आता वेक्टर पाहायचं, हे उदाहरण दिलं मी. अनेक वेक्टर असतील तर अनेक वेक्टरचा एकत्रित परिणाम जेवढा असेल तेवढाच एकटा जर प्रोड्यूस करत असेल तर त्या एकट्याला अनेकाचा रिझल्टंट वेक्टर म्हणतात. म्हणून व्हॉट इज मीन बाय रिझल्टंट वेक्टर? रिझल्टंट वेक्टर इट इज single vector which produces same effect as that of combined effect produced by all vectors. रिझल्टंट वेक्टर कोणाला म्हणायचं? एका वेक्टरला. कधी म्हणायचं? ज्यावेळेस हा सिंगल वेक्टर अनेकाने एकत्रित केलेल्या परिणामा एवढा एखादा सिंगल वेक्टर प्रोड्यूस करत असेल तर त्या एकाला, त्या सिंगल वेक्टरला अनेक वेक्टरचा रिझल्टंट म्हणतात. कळलं? हो सर. इट इज द सिंगल वेक्टर which produces same effect as that combined effect produced by as that of combined effect produced by all vectors. Right? हो सर. आता पहा, समजा अनेक वेक्टर दिलेत तुम्हाला. हा एक वेक्टर, हा एक वेक्टर, हा एक वेक्टर, इकडे चाललाय वेक्टर. या चौघांचा एक रिझल्टंट वेक्टर दिला हा, तर याला रिझल्टंट म्हणायचं. हे रिझल्टंट वेक्टर आहे. मग अनेकांचा रिझल्टंट फाइंड आउट करण्याची प्रोसेस म्हणतो. काय म्हणतोय?
प्रोसेस. अनेक वेक्टरचा रिझल्टंट फाइंड आउट करण्याचा म्हणजे एक वेक्टर तयार करण्याच्या प्रोसेसला, म्हणजे तुम्ही रिझल्टंट कधी तयार करू शकता, कंबाईन केल्याशिवाय करणार नाही. मग रिझल्टंट फाइंडिंग करण्याच्या प्रोसेसला कंपोजिशन म्हणतात. काय म्हणतात त्याला? कंपोजिशन. कंपोजिशन. कंपोजिशन ही प्रोसेस आहे. कंपोजिशन काय? प्रोसेस आहे. कशाची? वेक्टर एकत्रित करणे. रिझल्टंट फाइंड आउट करण्याची. रिझल्टंट कधी काढतात? अनेक वेक्टर दिले असतील. अनेक म्हणजे 2 किंवा 2पेक्षा अनेक वेक्टर जर असतील तर त्यांचा रिझल्टंट काढावा लागतो. अनेकांचा एक तयार करायचा, त्यांना आपण रिझल्टंट वेक्टर म्हणतो. बरोबर ना? हो सर. मग रिझल्टंट वेक्टर जर मला काढायचा असेल तर जी प्रोसेस असते तिला म्हणतात कंपोजिशन. म्हणून या ठिकाणी व्हॉट इज द कंपोजिशन? कंपोजिशन ऑफ वेक्टर्स. Composition of vectors. Composition of vectors. The process finding the resultant of given vectors is called composition. आता आपण रिझल्टंट म्हणजे काय? अनेक वेक्टरचा एक वेक्टर तयार करणे आणि अनेक वेक्टरचा एक वेक्टर तयार करण्याच्या प्रोसेसला कंपोजिशन म्हणतो. आता याच्या उलट एक दिलाय त्याचे अनेक करायचे, विभाजन म्हणतो आपण. हा एक दिलाय त्याचे अनेक करायचे. समजा या ठिकाणी पहा, समजा प्रतलात दिलाय वेक्टर, हा प्रतलात दिलाय. हा प्रतलात जर दिला असेल वेक्टर, हा वेक्टर आहे समजा, वेक्टर ही त्याची लांबी इथून इथपर्यंत आहे. मग डायरेक्शन काढायची म्हणजे एक्सचे अँगल. मग याच्या शेवटच्या टोकातून लंब टाकायचा आणि याच्या शेवटच्या टोकातून लंब टाकायचा वाय वरती आणि एक्स वरती. मग हा एक कंपोनंट आहे त्याचा. हा काय कंपोनंट वेक्टर एचा, हा कंपोनंट आहे आणि हा एक कंपोनंट आहे. ए चा एक्सच्या दिशेत आहे म्हणून वेक्टर ए एक्स म्हणतो आपण, आणि ए चा वायच्या दिशेत आहे म्हणून ए वाय म्हणतो. बघा तुम्ही, हाच उचलून मी इथं घेऊ शकतो, हा इथं घेऊ शकतो, किंवा हा एक्स उचलून घेऊ शकतो ए वाय. मी इथून इथं गेलो ओ पासून ए पर्यंत, ज्याच्याचे अँगल केलाय तिकडनं जायचं, कसंही जाता येतं पण शक्यतो इकडे जायचं. इथून इथं गेलात, इथून इथं गेलात आणि हा रिझल्ट. मग मी एकाचे 2 केले, हा एक केला आणि हा एक केला. या वेक्टर ए चे 2 कंपोनंट. 3 डायमेन्शन असेल तर ए जेड येईल इकडं, ए जेड येईल. बरोबर ना? रेक्टँग्युलर कंपोनंट म्हणतात, पुढे येईल आपल्याला. सध्या तरी आपल्याला कंपोनंट्स म्हणजे काय एवढं शिकायचे. कंपोनंट्स म्हणजे अनेक वेक्टर, कंपोनंट्स ऑफ अ वेक्टर. एका वेक्टरचे कंपोनंट्स आहेत. मग 2 किंवा 2पेक्षा जास्त असतील. रिझल्टंट म्हणलं तर एकच असतो. 2 or more vectors whose combined effect is the same as that of given single vector. दिलेल्या सिंगल वेक्टरच्या परिणामा एवढा जर 2 किंवा 2पेक्षा अनेक वेक्टर जर
प्रोड्यूस करत असतील तर त्या दोन किंवा अनेक व्हेक्टर्सला दिलेल्या एका व्हेक्टरचे कॉम्पोनंट म्हणतात. काय म्हणतोय बा? काय म्हणतोय बा? कॉम्पोनंट. 2 or more व्हेक्टर्स याला कॉम्पोनंट्स म्हणतो. ज्याचा कंबाईन्ड इफेक्ट दोन किंवा अनेक व्हेक्टरचा कंबाईन्ड इफेक्ट सेम आहे पुन्हा एवढा ऍज दॅट ऑफ गिवन सिंगल व्हेक्टर. त्यावेळेस या दोन किंवा अनेक व्हेक्टरला या सिंगल व्हेक्टरचे कॉम्पोनंट्स म्हणतात. मग मला सांगा, समजा एखादा व्हेक्टर दिलाय तर एखाद्या व्हेक्टरची हा सिंगल व्हेक्टर आहे, सिंगल व्हेक्टर. तर याचे हा एक आणि हा एक हे कॉम्पोनंट आहेत. मोर व्हेक्टर्स समजा हा व्हेक्टर ए तर हा एक्स, हा ए वाय आणि हा ए झेड असे कॉम्पोनंट तयार केले. या तिघांचा एकत्रित परिणाम याच्या एवढा म्हणून याला कॉम्पोनंट्स म्हणतात. मग या एकाचे स्प्लिटिंग केलं 3 मध्ये. स्प्लिटिंग म्हणजे विभाजन एकाचे अनेकामध्ये. म्हणून प्रोसेस फाइंडिंग द कॉम्पोनंट्स इज कॉल्ड ॲज रिझॉल्युशन. काय म्हणतात त्याला? रिझॉल्युशन. प्रोसेस फाइंडिंग द कॉम्पोनंट्स. सोल्युशन नाही म्हणायचं, झ म्हणायचं. रिझॉल्युशन. झचा उच्चार करतात. रिझॉल्युशन ऑफ अ व्हेक्टर. रिसोल्युशन नाही. काय उच्चार? झचा उच्चार करायचा. मग व्हॉट इज द रिझॉल्युशन? द प्रोसेस फाइंडिंग the components of given vector is called resolution of a vector. रिझॉल्युशन ऑफ अ व्हेक्टर. बघा तुम्ही, अनेक व्हेक्टरची ऍडिशन कॉम्बिनेशन केलं म्हणजे ऍडिशन केली तर काय मिळतो? रिझल्टंट मिळतो. बरोबर ना? रिझल्टंट व्हेक्टर मिळतो. व्हेक्टरच मिळतो. मग त्याचं मॅग्निट्यूड आहे, त्याचे डायरेक्शन आहे. आणि एका व्हेक्टरचे स्प्लिटिंग केलं म्हणजे रिझॉल्युशन केलं तर काय मिळतात? कॉम्पोनंट्स. आणि हे ऍडिशन म्हणजेच कॉम्पोजिशन रे बाळांनो. मग या ऍडिशनचे रिझल्टंट फाइंड आउट करण्याच्या अनेक लॉ आहेत. व्हेक्टर ऍडिशनचे अनेक लॉ आहेत. मग कोणकोणते लॉ आहेत? तर लॉज ऑफ व्हेक्टर ऍडिशन. लॉज ऑफ व्हेक्टर ऍडिशन. मेन आपल्याला या ठिकाणी देर आर 3 लॉज ऑफ व्हेक्टर ऍडिशन. किती लॉ आहेत? 3. देर आर 3 लॉज ऑफ व्हेक्टर ऍडिशन. एक आहे ट्रायंगल लॉ ऑफ व्हेक्टर ऍडिशन.
वेक्टर ऍडिशन. दुसरा आहे पॅरलोग्राम. पॅरलोग्राम लॉ ऑफ वेक्टर ऍडिशन. वेक्टर ऍडिशन. आणि तिसरा आहे पॉलिगॉन लॉ. ऑफ वेक्टर ऍडिशन. पॉलिगॉन लॉ ऑफ वेक्टर ऍडिशन. 3 लॉ आहेत. एक का ट्रँगल लॉ ऑफ वेक्टर ऍडिशन. ऍडिशन. सेकंड आहे पॅरलोग्राम लॉ ऑफ वेक्टर ऍडिशन. आणि थर्ड काय पॉलिगॉन लॉ ऑफ वेक्टर ऍडिशन. पॉलिगॉन लॉ ऑफ वेक्टर ऍडिशन. फर्स्ट लॉ काय? फर्स्ट लॉ काय? ट्रायंगल लॉ ऑफ वेक्टर ऍडिशन. ट्रँगल लॉ ऑफ वेक्टर ऍडिशन. वेक्टर ऍडिशन. बरोबर. हो सर. ट्रँगल लॉ ऑफ वेक्टर ऍडिशन. सेकंड आहे पॅरलोग्राम लॉ ऑफ वेक्टर ऍडिशन. आणि थर्ड आहे पॉलिगॉन लॉ ऑफ वेक्टर ऍडिशन. तर हे 2 लॉ 2 वेक्टरचे 2 वेक्टरचे रिझल्टंट काढण्यासाठी. आणि हा पॉली मीन्स बहुभुजा अनेक वेक्टरचा वेक्टरचा रिझल्टंट काढण्यासाठी. पॉलिगॉन लॉ ऑफ वेक्टर ऍडिशन. पॉलिगॉन लॉ ऑफ वेक्टर ऍडिशन. पॉलिगॉन लॉ ऑफ वेक्टर ऍडिशन. ओके. हो सर.